नमस्कार मंडळी, मी संगीताज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एकदम चटपटीत आणि टेस्टी गवार आणि बटाट्याची मिक्स भाजी। तर ही खायला खूप छान लागते, मुलं तर खूप आवडीने खातात। तुम्ही मुलांना टिफिनसाठी बनवू शकतात। खूपच मस्त लज्जतदार भाजी आहे। तर चला तर मग आपण हिला बनवायला सुरुवात करूया। किलो गवार घेतलेली आहे, आता ही आपण साफ करून घेऊया आणि याची सुकी भाजी बनवणार आहोत बटाटा घालून। चला तर मग हे कशी साफ करायची ते दाखवते। ह्याचा जो देठ आहे तो आपण थोडासा असा काढून टाकून द्यायचा आहे आणि ह्याचा जो शेंडा आहे तो पण हा काढून टाकायचा आहे आणि बाकीची मग गवारचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळी भाजी साफ करून घेणार आहोत। मंडळी, एक बटाटा मी साल काढून धुवून घेतलेला आहे, असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत। आणि हे कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली, हळद आणि हे मिरची आणि लसणाचं मी वाटून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। आता आपण गवार भाजून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट, हे असे आपण गवार भाजून घेणार आहोत। गवार भाजून घेतल्याने काय होतं की याला चव पण खूप छान येते। हे पहा, अशी जराशी आपण भाजून घेणार आहोत गवार। थोडी भाजून झाले, आता आपण हिला काढून धुवून घेऊया। हे पहा, अशी जराशी भाजून घ्यायची। आमच्या इकडे गवारी भाजूनच करतात। गवार भाजल्यानंतर अशी धुवून घ्यायची। हे पहा मंडळी, धुवून असं पाणी निथळून काढायचं आहे, कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे। कढाईमध्ये 2-3 चमचे तेल घातले मंडळी। आता आपण याच्यामध्ये जिरं घालूया। तेल गरम झाले, याच्यात आपण कांदा घातला आहे। तर हा जरासा ब्राऊन झाला की आपण ह्याच्यात मिरचीचा ठेचा घालून घेऊया। मिरचीच्या ठेच्यात मी लसूण पण वाटलेले आहे, त्यामुळे मला लसूण एक्स्ट्रा घालायची गरज नाही। हे पहा, कांदा आपला छान लालसर झाला आहे। आता याच्यात आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया। मी 2 चमचे घातला आहे। हे पहा, तिखट मिरचीच आहे, आम्ही जरा तिखट वापरतो। हे पहा, याला पण छान परतून झालं की याच्यामध्ये आपण हळद घालूया। तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। आता याच्यामध्ये बटाटा घालूया। ही सुकी भाजी खूप टेस्टी लागते मंडळी, मुलांच्या तर खूप आवडीची आहे। शाळेच्या टिफिनसाठी वगैरे तुम्ही बनवू शकता आणि मुलं पण आवडीने खातात। हे पहा, तर याच्यामध्ये गवार घालूया। आता आपण चिरलेली अर्धी कोथिंबीर टाकली, अर्धी आपण भाजी झाल्यानंतर वरून टाकणार आहोत। आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालूया। याला छान मिक्स करून घेऊ आणि याला झाकून ठेवूया आणि मंद आचेवर शिजवायचं आहे, कारण आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही आहे। याच्यात जे पाणी सुटेल त्यात ही शिजून निघेल। तर बघूया भाजी। हे पहा, थोडंसं पाणी सुटलं, याला छान सुगंध येतोय। याच्यात आपण गरम मसाले बिलकुल वापरले नाहीत। याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालूया। याला हलवून घेऊ आणि मंद आचेवर शिजवून घेऊया। ते आता कशी झाली भाजी आपली, हे पहा, मस्त खालून अगदी ब्राऊन थोडीशी झाली। भाजी एकदम तयार आहे मंडळी। हे पहा, एकदम शिजली आहे छान। अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवून ट्राय करा।
तुम्हाला हा माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याही काही टिप्स असतील तर माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्ही अशी भाजी बनवता का ते पण सांगा. चला तर आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.